नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता, तर अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे। पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, निकषांमध्ये बसत आहेत, निकषांची पूर्तता करत आहेत, खरोखर पात्र आहेत, तरी देखील तांत्रिक कारणांमुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार याची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। सोशल मीडियावरती तरी अनेक ठिकाणी काल मी पाहिलं तर मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत, तर त्या ठिकाणी देखील सांगण्यात आलं की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते 4,500 रुपये या महिन्याच्या हप्ते वितरणासोबत आहे ते मिळणार आहेत, अशी बातमी समोर आलेली आहे। तर लक्षात घ्या की आपण एक सांगू इच्छितो की खरोखर लाडक्या बहिणी पात्र असतील तर 3,500 रुपये, किंवा लक्षात घ्या की तर खरोखर लाडक्या बहिणी जर पात्र असतील आणि त्यांना हप्ते आले नसतील तर त्यांना 4,500 रुपये मिळायला पाहिजेत, या मताचा आपण आहोत। पण अजून लक्षात घ्या की आपण खरं यामध्ये पाहायला गेलो तर अजून शासनामार्फत अशी कोणतीच घोषणा 4,500 रुपयांसाठी झाली नाही आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं उत्पन्न कमी आहे, घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे, गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची लक्षात घ्या शासकीय योजनेचा लाभ घेत नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत। आणि त्यांच्यासाठी मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लवकरच कागदपत्र पडताळणी पुन्हा फेरतपासणी आहे ती सुरू होणार आहे, अजून तरी झालेली नाही आहे, आणि फेरतपासणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा पात्र करून घेतलं जाणार आहे आणि पात्र केल्यानंतर त्यांचे जो उर्वरित लाभ आहे तो दिला जाणार आहे। सध्या तरी जो मे महिन्याचा हप्ता वितरित होतोय, तर याच्यामध्ये ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे परंतु खरोखर पात्र आहोत आणि निकषांमध्ये बसत आहोत, तरी देखील त्यांना लाभ आहे तो आलेला नाही आहे, तर त्यांची अजून फेरतपासणी झालेली नाही आहे, लवकरच ही फेरतपासणी होईल आणि त्यांना त्यांचा लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर अनेक सोशल मीडियावरती हप्ते वितरण अशा लाडक्या बहिणी आहेत की मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नव्हते, त्यांना हप्ते वितरण सुरू झालेलं आहे असे व्हिडिओज येत आहेत। पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की अजून त्यांना हप्ते वितरण सुरू झालेलं नाही। केवळ ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता, अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येत आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। इतर ज्या उर्वरित लाडक्या बहिणी ज्यावेळी पात्र होतील तेव्हा त्यांचा हप्ते वितरण केला जाणार आहे, म्हणजेच आपण या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।